इकडे आपण नगराध्यक्ष आहे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे. खूप काही जनतेचे आरोप लागलेले आहे, घाण पसरलेली आहे, स्वच्छता नाही आहे. त्याच्यावर आपण काय म्हणणार, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर नैना उमेश तुळसकर, नगराध्यक्ष, नगर परिषद हिंगणघाट. जनतेला वाटतं आहे की स्वच्छता नाही आहे किंवा अजून भरपूर प्रश्न असतील, पण येत्या काही दिवसात सर्वांना त्यांचे उत्तर मिळणार आहे. कारण आतापर्यंत जी नगरपालिका प्रशासनाकडे होती, त्यांनी ज्या एजन्सीजला ते टेंडर्स दिले होते त्यांच्याकडे ते काम होतं. बट नव्याने जे काम मला करायचं आहे ते 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. रिटेंडरिंग होऊन त्यांना ज्या ज्या काही माझ्या कल्पना आहे त्या कल्पनेतून किंवा ज्या काही माझ्या हे आहेत की मला जे गावासाठी करायचंय त्या याच्यामधून आता गावाचं डेव्हलपमेंट चालणार आहे. त्यामुळे आता 3 महिने झाले मला नुकतेच, आणि सगळे प्लॅन हे एक्झिक्यूट करणं सुरू आहे. म्हणजे सगळं प्लॅनिंग सुरू आहे, त्याची अंमलबजावणी जी आहे येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. आणि जे चित्र मला हिंगणघाटचं तयार करायचं आहे, जे स्वरूप हिंगणघाटला द्यायचं आहे, ते तुम्हाला येत्या 6 महिन्यामध्ये ते पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारचं डेव्हलपमेंट आपण आता हिंगणघाटमध्ये करणार आहे, कशा प्रकारचा बदल होणार आहे? हिंगणघाट विषयी बोलायला गेलं तर एक व्यवस्थित डेव्हलपमेंट प्लॅन असणं गरजेचं आहे. जसं पाण्याचं नीट नियोजन आहे, स्वच्छतेमध्ये एक वेगळी प्रोसेसिंग, म्हणजे जो कचरा, घनकचरा डेली निघतोय त्याच्यामध्ये लोकांचाही खूप मोठा हे असतो. लोकांना अवेअर करणं खूप गरजेचं आहे. एकटी नगर परिषद ही गोष्ट करू शकत नाही, कारण 1,30,000 पॉप्युलेशन, आणि जर वर्कर्स पाहिले, आपण स्वच्छता कर्मचारी पाहिले तर 200 हाताशी, आणि आपण टॅक्सही हे पाहिलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्या 200 कर्मचाऱ्यांच्या हातून. तर या सगळ्या गोष्टी करायला गव्हर्नमेंटचे फंड्स पण लागतात. त्यासाठी पण आपण मागणी पत्र केलेलं आहे. ते पण मला असं वाटतं येऊन जाणार येत्या काही दिवसामध्ये. आणि मला कर्मचारी वाढवायची गरज आहे, स्वच्छता कर्मचारी सोबतच लोकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. जर लोकांनी आपल्या घरा पुरती जरी स्वच्छता केली आणि कुठेही कचरा घंटागाडीत टाकायचा असतो, पण कुठेही कुठल्याही जागी ते म्हणजे जिथे कुठे ओपन स्पेस मिळते तिथे ते टाकून देतात. तर हाही अवेअरनेस लोकांमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी ड्राईव्ह घ्यायचे आहेत मला, स्वच्छता ड्राईव्ह, ते पण लागणार. पण आता त्याला मला स्कूलचे मुलं हाताशी घ्यायचे आहेत, शाळांच्या परीक्षा सुरू आहेत, तर त्यामुळे कुठेतरी मला रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर येत्या जून पासून मला त्या प्रोसिजर्स पूर्ण करायचे आहेत गावामध्ये. महिलांसाठी आपण त्यांच्या स्वरोजगारासाठी किंवा त्यांचे जे बचत गट वगैरे आहेत त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना आहात? महिलांसाठी खूप वेगवेगळे प्लॅनिंग आहेत माझे. ऍक्च्युअली गेल्या 15 वर्षापासून मी ग्रामीण महिलांसाठी काम करत होते. उमेद जीवननिधी अंतर्गत जे हे येतं अभियान चालत आहे उमेद, त्याच्या अंतर्गत महिलांना तयार करणं, त्यांना गायडन्स करणं, सोबतच त्यांना वेगवेगळ्या शिबिरांना, आणि आम्ही शिबिर आयोजित करायचो आमच्या महाविद्यालयामार्फत. महाविद्यालयाला मी जवळपास 31 गावांच्या बचत गटांच्या महिला क्लब केल्या होत्या. MOUs पण आहेत. जर समुद्रपूरला माझं पूर्ण वर्किंग चालायचं तर आजूबाजूच्या गावाच्या पूर्ण महिलांसाठी आम्ही काम केलेलं आहे. तुम्ही पाहायला गेलं गिरडला एक मगन संग्रहालयाचा एक छान असा उपक्रम आहे. तिथे महिलांना एकत्र येऊन काम करता येतं. जसं मिरची कांडप आहे, हळदची मशीन, गहू फिल्टर करता येतो, तसंच पूर्ण उद्योजकताचं असं पूर्ण युनिट मला हिंगणघाटमध्ये महिलांसाठी लावायचंय. आणि पहिली गोष्ट, महिलांचा मानसिक दृष्ट्या त्यांच्या याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. कारण महिलांमध्ये पोटेन्शियल आहे, पण ते त्यांचं बाहेरच काढत नाही. कुठेतरी ती स्वतःला कमी समजते. त्यासाठी एक प्रयत्न म्हणून मी आत्ताच महिला दिनाच्या निमित्ताने 10 मार्चला एक खूप मोठा ड्राईव्ह महिला मेळावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मानसशास्त्रज्ञ बोलावलेले आहेत, लेडीज काउन्सिलर, ज्या त्यांना स्वयंरोजगारांसाठी पण मार्गदर्शन करतील, सोबतच त्यांची मानसिक काउन्सिलिंग पण करतील, जेणेकरून महिला स्वतः विचार करायला लागतील की आपण आयुष्यामध्ये येऊन आपलं ध्येय काय असायला पाहिजे, आपण पुढे येऊन काय करायला पाहिजे, आणि कुठल्या अँगलने आपण जीवनामध्ये विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येक महिलेमध्ये पोटेन्शियल आहे, ते बाहेर काढण्याचं काम फक्त करायचं आहे, आणि ते मला करायचं आहे. महिला दिवस 8 मार्च महिला दिवस मानला जातो. या महिला दिवस कसे काय कार्यक्रम आपले आपण राबवणार, काय काय होणार? वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या नियोजन आहे. जर 8 मार्चला बोलायला गेलं
तर जो गोमाजी वॉर्डचा शास्त्री वॉर्डचा एरिया आहे तिथे आम्ही कॅन्सर अवेअरनेस एक शिबिर हे केलेलं आहे. त्याला वेल नोन डॉक्टर जसं डॉक्टर माथनकर आहेत आणि एक नांदेडवरनं पण तिथे डॉक्टर येणार आहेत. सोबतच त्याच्यामध्ये पॅप्समियर टेस्ट महिलांची मॅमोग्राफी पण केल्या जाणार आहे. सोबतच एक 10 मार्चला जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हेल्थ चेकअप कॅम्प मध्ये हिमोग्लोबिन आहेत, रक्तगट तपासणी, बीपी, शुगर जे कॉमन प्रॉब्लेम्स असतात महिलांचे त्याच्यावरती मार्गदर्शन प्लस शिबिर आपण हेल्थ चेकअप कॅम्प पण ठेवलेला आहे. सोबतच महिलांना एक प्रोत्साहनासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि असेच उपक्रम महिलांसाठी पूर्ण वर्षभर राबवायचे आहेत. हे झालं 8 मार्च महिला दिवसाच्या औचित्य साधून आपण आपल्या हिंगणघाटच्या जनतेला काय एक संदेश द्याल, काय एक म्हणजे कशा प्रकारे आपण त्यातील सर्व कामांना आपण पूर्ण करणार आहोत? जनतेला वाटत असेल की मॅडम आपण एवढ्या आशेने बसवलं चेअरवरती, पण मलाही माझं पूर्ण आयुष्यात माझं ध्येय वेगळं होतं. मला कुलगुरू बनायचं होतं युनिव्हर्सिटीमध्ये, बट मी ही जो टास्क आहे तो का बरं स्वीकारला असेल, आव्हान आहे हे माझ्यासोबत आणि मला काहीतरी समाजाला द्यायचंय म्हणूनच ते मी स्वीकारली आहे ती जबाबदारी नगर परिषदेची. आणि खूप काही चांगलं माझं करण्याचा मानस आहे आपल्या गावासाठी आणि त्याच्यामध्ये युथ साठी आहेत, जसे रोजगार मेळावे आहेत, युथ साठी एक लायब्ररी जे वाचनालय भव्य दिव्य असं वाचनालय गावामध्ये व्हावं. स्पोर्ट जे ग्राउंड आहेत ते स्पोर्ट ग्राउंड डेव्हलप करायचे आहेत. मला सर्वप्रथम तर गावामध्ये जेवढ्या काही ओपन स्पेसेस आहेत त्याला वॉल कंपाऊंड करण्याची गरज आहे, कारण दिवसेंदिवस अतिक्रमण खूप वाढलेलं आहे आणि जर अशाच अतिक्रमण कंटिन्यू वाढत राहिले तर मुलांना येत्या काळामध्ये स्पोर्ट म्हणजे ग्राउंडच राहणार नाही खेळायला. आणि खेळणं इतकं गरजेचं आहे की हेल्थ वरती खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यामुळे होऊ शकतो. सोबतच ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना डेव्हलप करण्याची गरज आहे. आता माझ्याच याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हापासून जबाबदारी स्वीकारली 3 शाळा म्हणजे 9 नगरपालिकेच्या शाळा आणि एक मोहता शाळा अशा 10 शाळा आहेत. त्यातल्या 4 ची बिल्डिंग जी आहे खूप निर्जीव होती, म्हणजे त्याच्यामध्ये मुलं बसू शकत नव्हते. तर त्या 3 शाळा आम्ही बांधकामाला घेतलेल्या आहेत. सोबतच गावामध्ये 54 अंगणवाडी आहे, त्याच्यामध्ये 40 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, पण काही बेसिक फॅसिलिटी तिथे नव्हत्या त्या प्रोव्हाइड करायच्या. त्या अंगणवाड्यांमध्ये खुर्च्यांची व्यवस्था, खेळणी आहेत किंवा इनडोअर आउटडोअर काही गेम्स मुलांसाठी लावायचे आहेत त्या विकसित करणं. सोबतच 14 अंगणवाड्या नव्याने बांधायच्या आहेत ज्या भाड्यांच्या याच्यामध्ये राहत आहे, म्हणजे चालत आहे आता. त्यातल्याही 5 अंगणवाड्या आत्ताच मी प्रपोजल म्हणजे सँक्शन होऊन आलेलं आहे, ते बांधकामाला सुरुवात होणार आहे. तर हे काम माझे भरपूर सुरू आहे. जर जनतेला माहिती नसेल पण या गोष्टी माझ्या सुरू आहे कंटिन्यू आणि येत्या काळात या गोष्टींचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. मी जॉईन केल्याबरोबर शिक्षण पूर्ण म्हणजे टीचर्सची मुख्याध्यापकांची एक मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये CSR फंडामधून मी डिजिटल बोर्ड्स आणि डेस्क बेंचचे मुलांना फर्निचर एक चांगल्या पद्धतीचं व्हावं असं CSR फंडातून मागणी करण्याच्या विनंती केली होती आणि काही प्रिन्सिपल्सनी वेगवेगळ्या कंपन्यांना आवेदन पण दिले. जर तुम्ही पाहिलं असेल तर आताच 1-2 शाळांना त्यातून डिजिटल बोर्ड आणि हे पण मिळालेले आहेत. त्याचं कालच एक हे पण झालेलं आहे, लोकार्पण पण झालेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी सुरू आहे की ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून होत नाहीये किंवा कुठेतरी फंडची मला अडचण येत आहे, तर मी CSR फंडातून त्या पूर्ण करण्याचा हे करते. आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये दलित वस्तीसाठी वेगळे फंड्स असतात, बिझनेस स्टार्टअप साठी असतात, पुन्हा इनोव्हेशन्स ग्रांट असतात काही, त्याला प्रॉपर कसं युटिलाइज करता येईल याचाही माझा प्रयत्न सुरू आहे.